नमस्कार, मी विद्या तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे विद्या नरेश. आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीसाठीचा सुंदर असा मेकअप लुक. तर चला, कारण की काय असतं ना, त्या दिवशी आपल्याला सगळ्यांना गृहिणींना इतकी घरात कामं असतात, आपल्याला मंदिरात जायचं असतं, एकमेकींच्या ओट्या भरायच्या असतात आणि भरपूर सारे नटून थटून आपल्याला मंदिरात जायचं असतं. तर त्याच्यासाठी ना आजचा हा मेकअप लुक आहे. आणि भरपूर जणांना टाईम पण नसतो की मेकअपवालीकडे जावं, मेकअप पार्लरमध्ये जावं आणि ते जाऊन मेकअप करावा छान असा. पण तरीसुद्धा जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मेकअप केला ना, तुमचा मेकअप एक नंबरच होणार आहे. तर त्याच्यासाठीचा हा मेकअप लुक आहे. तर जास्त वेळ न करता आपण मेकअप सुरू करूया. चला, करण्यापूर्वी तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा फेस वॉश करून घ्यायचा आहे. जर तुम्ही फेस वॉश नाही केला असेल तर तुम्ही पटकन फेस वॉश करून घ्या आणि मगच मेकअपला सुरुवात करा. कारण की जेव्हा आपण आपला मेकअप करतो ना, तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती भरपूर सारी धूळ असते, कण असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण त्याच्यावरतीच मेकअप अप्लाय केला तर आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येण्याच्या, ॲक्ने वगैरे जास्त होतात. तर त्याच्यासाठी आपल्याला फेस वॉश चांगला करून घ्यायचा, त्याच्यानंतर मेकअप करायचा. म्हणजे तो मेकअप एकदम छान उठून दिसतो आणि जास्त टाईम पण टिकतो, लॉंग लास्टिंग. म्हणून आपल्याला पहिले फेस वॉश करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचं जे मॉइश्चरायझर आहे ते तुम्ही लावू शकता, जे काही तुमच्या स्किनला सूट होतं. तर आता मी हे जॉयचं लावते, कारण की माझी स्किन ही खूप ड्राय झालेली होती थोडीशी. आता म्हणजे हिवाळ्यामध्ये थोडी ड्राय स्किन होऊन जाते, त्याच्यामुळे तर मी हे लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला मॉइश्चरायझर याच्यासाठी लावायचं, कारण की ड्राय स्किनवरती जर आपण मेकअप केला तर तो कुठे कुठे फाटल्यासारखा दिसतो, एक स्मूथ मेकअप दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं आहे. कारण की सगळ्यात पहिले मेकअप करण्याआधी ह्याच्या मेकअप स्टेप ज्या स्किन केअर आहेत ना, त्या तुम्हाला पहिले करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे हे VLCCचं हे सनस्क्रीन लोशन आहे, म्हणजे सनस्क्रीन आहे. तर ही SPF हिचा 25 आहे. तर ही ऑल टाईप स्किन आहे. तर खूप छान आहे ही सनस्क्रीन. कारण की जेव्हा आपण बाहेर जातो ना, मंदिरात जातो किंवा कुठेही लग्न समारंभाला कुठेही आपण बाहेर जातो, कधीही तुम्ही बाहेर जा असाल तर मॉइश्चरायझर नंतर लगेच तुम्हाला सनस्क्रीन अशी लावायचीच असते. कारण की जी पण सूर्याची जी UV किरणं असतात ना, ती आपल्या स्किनवरती पडून ती आपल्या स्किनला डॅमेज वगैरे बनवतात, म्हणून आपल्याला सनस्क्रीन लावायची असते. तर चला, ह्या 2 स्टेप तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला लावायचं आहे हे प्रायमर. तर आता माझ्या ह्या 2 स्टेप झालेल्या होत्या, मी प्रायमर लावलेलं नव्हतं. तर हे प्रायमर घेतलेलं आहे लॅक्मेचं ॲब्सोल्युटली. हे प्रायमर खरंच खूप छान आहे, मस्त आहे. जिथे जिथे तुमचे ओपन स्पोर्स असतात, जिथे जिथे तुम्हाला घाम वगैरे येतो ना, तिथे तुम्हाला हे प्रायमर लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही सनस्क्रीन लावणार ना, त्याच्या थोड्या वेळानंतरच तुम्हाला प्रायमर लावायचं आहे. म्हणजे कसं ना, ती सनस्क्रीन तुमच्या स्किनमध्ये चांगली आतपर्यंत जाते आणि मगच तुम्हाला असं प्रायमर वगैरे लावायचं आहे. तुम्हाला तुमचा फेस पहिले असं स्मूथ करून घ्यायचा आहे. आता बघा, मला इथे जास्त घाम वगैरे येतो, इथे नाकावरती येतो, म्हणून मी इथे आणि असं लावून घेतलेलं आहे. मेकअप केल्यानंतर जे काही पिंपल्स वगैरेचे प्रॉब्लेम भरपूर साऱ्या गृहिणींना फेस करावे लागतात, ते प्रायमर न लावल्यामुळेच असतात. म्हणून तुम्ही कधीही मेकअप करताना प्रायमर लावणं आणि सगळ्यात पहिले ज्या ज्या स्टेप आहेत मेकअपच्या आधीच्या त्या तुम्हाला फॉलो केल्या असतात. जसं फेस वॉश करणं झालं किंवा मॉइश्चरायझर लावणं झालं, सनस्क्रीन लावणं झालं, तर हे तुम्हाला फॉलो करायचंच आहे. तर हे तुम्हाला छान असं स्किनमध्ये गेल्यानंतर थोडासा 1-2 सेकंदाचं तुम्हाला वेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मेकअप. तर आता फाउंडेशनच्या आधी मी प्रायमर लावून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मी हे मार्सचं जे फाउंडेशन आहे, हे खूप छान फाउंडेशन आहे. हे 24 आवर म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती छान राहतं आणि तुमच्या शेडनुसारच तुम्हाला फाउंडेशन सिलेक्ट करायचं असतं. आता मी हे थोडंसं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि ते माझ्या चेहऱ्यावरती मी अप्लाय करते. कारण की फाउंडेशननी मेकअप जो आपला आहे ना, तो एकदम छान आणि मस्त दिसतो. तर फाउंडेशन लावताना ते कधीही ब्लेंड करताना व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करायचं असतं. तर मी फक्त आईजवळ वगैरे जे डोळ्यांच्या खाली वगैरे फाउंडेशन लावलेलं नाही, कारण की तिथे आपल्याला कन्सिलर लावायचं असतं म्हणून, कारण की तिथे आपले थोडे डार्क सर्कल वगैरे असतात म्हणून. आणि हा ब्युटी ब्लेंडर मी पाण्यामध्ये असा बुडवून ठेवला होता आणि त्याला आता मी पिळून घेतलेला आहे व्यवस्थित. कारण की 5 मिनटं मग मेकअपच्या 5 किंवा 10 मिनटं आधी हा ब्युटी ब्लेंडर ना तुम्हाला पाण्यात बुडवून आणि त्याला रेडी करून ठेवायचं असतं, नाही तर मग ते जास्त पाणी थोडंसं राहून जातं आणि मेकअप जास्तच त्याच्यात सोक होतो म्हणून. तर तुम्हाला हे आधीच 10 मिनटं आधीच तुम्हाला रेडी करायचा असतो. फाउंडेशन लावून झाल्यानंतर आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. जिथे जिथे तुमचे डार्क सर्कल असतील किंवा पिंपलचे जे डार्क सुटून गेलेले असतात तर ते काळे दिसतात, तर फाउंडेशनने ते एवढं हाईड होत नाही, म्हणून आपल्याला त्याच्यावरती थोडं कन्सिलर लावायचं असतं. जसं आपल्या होटांच्या जवळ थोडं काळं असतं किंवा नाकाजवळ, डोळ्यांच्या खाली थोडं काळं असतं, तर म्हणजे ते एकसारखी स्किन दिसण्यासाठी कन्सिलरने मदत होते. फाउंडेशन आणि कन्सिलर हे थोडं थिक असतं आणि फाउंडेशन थोडंसं त्याच्यापेक्षा कन्सिस्टन्सी त्याची थोडी पातळ असते.
तर हा फरक आहे. आणि आपण जर असं मेकअप आपल्याला आईज मेकअप करायचा असतो आणि असं आपल्याला आपला चेहरा एकदम छान असा फ्लॉलेस दाखवायचा असेल तर आपल्याला कन्सिलर लावणं तेवढंच गरजेचं असतं. कारण की जे काही आपल्या स्किनवरती डाग वगैरे असतात किंवा रिंकल्स असतात ते थोडंसं कन्सिलरने हाईड होऊन जातं आणि जे आपला चेहरा आहे तो एकदम नॅचरली दिसतो. तर चेहऱ्याला लावताना फाउंडेशन असो किंवा कन्सिलर, तर तुम्ही फाउंडेशन मानेला सुद्धा लावणं तितकंच गरजेचं असतं. आणि आता मेकअप माझा म्हणजे कन्सिलर लावून झालेलं होतं. त्याच्यानंतर मी हा कॉम्पॅक्ट घेतलेला आहे मिऑनचा. हा खूप छान कॉम्पॅक्ट पावडर आहे. जर तुमच्याकडे लूज पावडर असेल तर तुम्ही लूज पावडरने सुद्धा सेट करू शकता. तर मला हा सूट झालेला आहे म्हणून मी याने सेट करते मेकअप. कारण की डोळ्याच्या खाली जर आपण लगेच सेट नाही केला ना मेकअप तर तिथे थोडेसे असे रेषा वगैरे किंवा मेकअप असा पॅची दिसतो. तर त्याच्यासाठी आपल्याला मेकअप सेट करणंही तेवढंच लगेच गरजेचं असतं. म्हणून तुम्ही कन्सिलर लावल्यानंतर लगेच कॉम्पॅक्ट पावडरने किंवा लूज पावडरने त्याला सेट करावं. कारण की फाउंडेशन आणि कन्सिलर लावल्यानंतर थोडंसं चेहरा असा चिपचिपासारखा वाटतो. आणि जेव्हा आपण कॉम्पॅक्ट पावडर लावतो किंवा लूज पावडर लावतो तर त्याच्यानंतर चेहरा एकदम छान असा आपला चिपचिपा लागत नाही. लिप बामनी काय होतं ना, आपले फोटो छान लिपस्टिक लावण्याचे ते मॉइश्चरायझर झालेले खूप गरजेचे असतात. म्हणून आपल्या लिप बामसुद्धा लावणं गरजेचं आहे. मी आंघोळ झाल्यानंतर लगेच लावते, पण मी त्याच्यानंतर फेस वॉश केला त्याच्यामुळे लिप बाम निघून गेला होता. सो त्याच्यासाठी आता पुन्हा लावलेला आहे. तर ही आहे माझी ही कलर स्क्रीनचीच आयब्रो पेन्सिल आहे आणि मी आता छान माझ्या अशा आयब्रो सेट करून घेते. तर हिला ना असं ह्या साईडने ना असं कोंब पण आहे. तर आपण आपल्या आयब्रो अशा व्यवस्थित सेट करून त्याच्यानंतर आपण आयब्रो पेन्सिल त्याच्यावरती अशा फिरवू शकतो. तुम्ही बघू शकता ही आयब्रो आणि ह्या आयब्रोमध्ये किती फरक आहे. तर मी अशा सुंदर अशा माझ्या आयब्रो सेट करून घेतलेले आहेत. आता आपण आईज मेकअप करणार आहोत तर त्याच्यासाठी मी ही नायकाची पॅलेट घेतलेला आहे. खरंच खूप म्हणजे 4 शेड आहेत त्याच्यामध्ये, पण खूप छान आहेत. म्हणजे ऑल साडीवरती जे मॅच होऊन जातात. आणि आपल्याला असंही ह्या दिवशी जास्त टाईम नसतो. तुम्ही बोटानेच बघा असं घेतलेलं आहे. माझ्याकडे ब्रश पण आहेत आणि एका हाताने मला बोटाने करून दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला ब्रशने पण करून दाखवणार आहे. बघू शकता खूप छान पॅलेट आहे. एकच याच्यामध्ये लागून गेलेलं आहे व्यवस्थित असं. तुम्हाला आईज मेकअप करताना ब्लेंडिंगला जास्त टाईम द्यायचा आहे. जेव्हा ते ब्लेंडिंग व्यवस्थित होतं ना तर तेव्हा ते छान मेकअप पण दिसतो. तर आता मी असा इथपर्यंत अशी हा शेड मी लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हा शिमरी शेड आहे तो लावते आहे, जेणेकरून माझा मेकअप लुक जो आहे तो उठून दिसायला पाहिजे छान असा. ब्लॅक शेड नव्हता म्हणून मला थोडा इथं ब्लॅक लावायचा होता आउट कॉर्नरला थोडं इथं. तर मी याच्यातून ब्लॅक शेड घेते आहे. बघू शकता किती सुंदर दिसतोय. कारण की माझं ब्लाऊज ब्लॅक आहे त्याच्यामुळे मला थोडंसं ते शेड तसं क्रिएट करायचं होतं म्हणून लावलं. आउट कॉर्नरला मी आता ब्लॅक शेड लावलेला होता आणि हे दोन्ही कलर एकदम छान दिसत होते. आणि मी त्याच्यानंतर एक शिमरी शेड घेतला जो गोल्डन शिमरी असतो तो, आणि त्याने काय ना माझ्या आईला मध्यभागी तो लावून घेतलेला आहे, जेणेकरून माझ्या आईज एकदम छान आणि चमकतील असं म्हणून. डोळ्यांचा मेकअप झाल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यावरती ना आय लायनर लावून घ्यायचं आहे. कारण की आय लायनर लावल्यानंतर डोळे खूप सुंदर आणि छान दिसतात. तर आय लायनर लावताना तुम्ही नेहमी मध्यभागून स्थिर डोळा ठेवून किंवा जर तुम्ही डोळा बंद केला तरी चालेल, पण व्यवस्थित असा डोळ्याला पकडून आय लायनर लावायचं आहे. बघू शकता एकाच स्ट्रोकमध्ये मी किती सुंदर आय लायनर लावलेलं आहे. तर सेम सेकंड डोळ्याला पण मी तसाच लायनर लावून घेतलेला आहे. त्याच्याशिवाय मेकअप चांगला दिसत नाही. आता काजू पेन्सिल आहे ती मी माझ्या डोळ्यांवरती अप्लाय करते आहे. कारण की ह्या साडीचे काठ जे असतात ना ब्लॅक आहेत आणि आपण संक्रांतीला जास्त करून ब्लॅकच घालतो, म्हणून साडी जरी रेड असली तरी काठही ब्लॅक आहेत म्हणून
तर मी याच्यावरती ब्लॅक काजल पेन्सिल लावताना बघू शकता तुम्ही डोळे एकदम छान असे मोठे मोठे दिसतात आणि खूप सुंदर दिसतात आपले डोळे. तर त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा अशी काजल पेन्सिल छान अशी लावायची आहे, जेणेकरून तुमचा आईज मेकअप खूप छान आणि उठून दिसेल. बघू शकता आयब्रो सेट आहे, आईज मेकअप झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी आयलायनरही लावलेला आहे. तर खूप सुंदर असे आईज दिसत आहेत माझे. तर काउंटरिंग करणंसुद्धा मेकअपनंतर तेवढंच गरजेचं असतं. तर आपण फाउंडेशन आणि कन्सिलर लावलेलं होतं, तर त्याच्यानंतर मी काउंटरिंग करायला घेतलं आहे. काउंटरिंग करताना आपल्याला सरळ कानाच्या रेषेमधूनच असं वरती काउंटरिंग करायची असते गालावरती जेव्हा आपण करतो. तर त्याने काय होतं ना, आपले जे चीक्स बोन्स वगैरे असतात ते हाईड होऊन जातात आणि आपला चेहरा एकदम छान आणि असा निमुळता दिसतो, थोडासा सड पातळ दिसण्यास मदत होते. म्हणून आपल्याला काउंटरिंग करायची असते. ज्यांना कोणाला डबल चिनचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी असे आपल्या हनोटीच्या खाली ना त्यांनी थोडंसं खालच्या दिशेनेच तुम्हाला काउंटरिंग करायचे आहे. आणि नाक सरळ दाखवण्यासाठी आणि थोडंसं, कारण की सगळ्यांचं लक्ष फक्त हे चेहऱ्याकडे जास्त जात असतं, म्हणून नाकाला सरळ दाखवण्यासाठी सुद्धा तुम्हाला नाकाला असं 2 बोटांनी आपल्याला अंगठा आणि सेकंड बोटनी तुम्हाला काउंटरिंग करून घ्यायचे आहे. आणि आता माझं काउंटरिंग झालेलं होतं, तर मी आता मस्तपैकी जस्ट काउंटरिंगच्या वरतीच तुम्हाला ब्लश लावून घ्यायचं आहे, जेणेकरून गुलाबी थंडीच्या वेळेस छान आपले जे गाल असतात ना ते एकदम गुलाबी दिसतात आणि नॅचरल मेकअप सारखं वाटतं एकदम चेहऱ्यावरती. तर तुम्हाला थोडंसं कमी क्वांटिटीमध्येच तुम्हाला ब्लश लावून घ्यायचा आहे आणि जस्ट त्याच्यावरतीच तुम्हाला हायलायटर लावायचं आहे, म्हणजे तुमचा चेहरा एकदम छान असा स्किन चमकणारी दिसेल आणि एकदम नॅचरली वाटेल की किती छान असं फेशियल केल्यासारखी आणि एकदम ग्लोईंग स्किन तुमची दिसून जाते. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं का असेल हायलायटर लावायलाच पाहिजे. मेकअप ना कसं असतो ना, थोडंसं जर तुम्हाला वाटलं की मेकअपमध्ये काही प्रमाण जास्त झालेलं आहे जसं ब्लशचं वगैरे, तर तुम्ही तिथे थोडंसं कॉम्पॅक्ट घेऊन सुद्धा तुम्ही त्याला सेट करू शकता अजून, तर त्याने थोडीशी क्वांटिटी कमी होऊन जाईल. असं वाटलं तर तिथे तुम्ही थोडंसं कॉम्पॅक्ट घ्यायचं आहे आणि तिथे ब्लशच्या वगैरे ठिकाणी किंवा काउंटरिंगच्या ठिकाणी थोडासा तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर लावून घ्यायचं आहे. आता मी माझ्या चेहऱ्यावरती चंद्रकोर टिकली लावत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सिंपल सुद्धा टिकली लावू शकता, पण चंद्रकोर टिकली लावल्यानंतर ना मराठी मेकअप हा परिपूर्ण असा वाटतो. आणि आता माझं सगळा मेकअप झालेला होता, आईस मेकअप पण झालेला होता, पण फक्त मस्कारा लावायचं तेवढं राहिलं होतं. तर मी आता लास्टला मस्कारा लावून घेते, कारण की मस्कारा विना ना ज्या आय लॅशेस असतात ना त्या आपल्या चांगल्या दिसत नाही, कारण की त्याच्यावर भरपूर सारे मेकअप प्रोडक्ट पडलेले असतात. आपण जेव्हा मेकअप करतो आईज मेकअप किंवा फाउंडेशन वगैरे लागलेलं असतं, म्हणून तेवढंच त्यांना मस्कारा लावणं पण गरजेचं असतं. आणि कधीही मस्कारा लावताना तुम्ही वरच्या दिशेने असं म्हणजे लॅशेसला कर्ल करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मस्कारा लावायचा आहे. आता माझा मस्कारा वगैरे व्यवस्थित लावून झालेला होता. त्याच्यानंतर मी साडीच्या शेडनुसारच रेड लिपस्टिक घेतलेली आहे, ती माझ्या होटांवरती अप्लाय केलेली आहे. तुम्ही बघू शकता मेकअप एकदम सुंदर आणि फ्लॉलेस झालेला आहे. तर आजचा मेकअप तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता सगळ्यात शेवटी मी सिंदूर लावून घेतलेला आहे, जो आपल्या सगळ्यात महत्त्वाचा असतो गृहिणींचा. सिंदूर विना तर आपला 16 शृंगार हा पूर्णच असतो, म्हणून सिंदूर लावणं तेवढंच महत्त्वाचं आहे.